Hello friends, last lecture we have to discuss the representation of organic compounds. In case of representation of organic compounds, there are main four types. First, Lewis dot cross structure, second, dash structure, third, condensed structure, and last one, bond line structure. Last lecture मध्ये आपण dot cross structure and condensed structure study केलं. In case of dot cross structure, the electron show in the form of dot or cross, and in case of dash structure, the bond present between carbon-carbon, carbon-hydrogen or any functional group show in the form of dash. बघा, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स मध्ये आपण लास्ट लेक्चर लेविस डॉट क्रॉस स्ट्रक्चर केलं. इन केस ऑफ डॉट क्रॉस स्ट्रक्चर, द इलेक्ट्रॉन शो in the form of dot or cross. For example, methane, the carbon shows electrons 4 1 2 3 4 in dot, and hydrogen shows electron cross. This is a dot cross structure of methane molecule. Similar, in case of dash structure, the electrons or bond present between carbon carbon or carbon hydrogen show in the form of dash. The single bond called as a single dash, double bond called as a double dash, and triple bond called as a triple dash. For example, molecular formula of methane, CH4, total 4 hydrogen and 1 carbon, total 4 bond, carbon and hydrogen, single bond, single bond, single bond, total 4 covalent bond show in the form of dash. आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत नेक्स्ट टू टाइप्स, वन इज कंडेन्स स्ट्रक्चर and last, bond line structure. In case of condensed structure, the bond present between carbon, hydrogen and carbon carbons are neglected. Only shows the atoms of carbon and hydrogen. या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही कार्बन हायड्रोजन मधले त्याचबरोबर कार्बन कार्बन मधले बॉन्ड निग्लेक्ट करणार, काढून टाकणार आणि ओनली कार्बन अँड हायड्रोजन तुम्ही शो करणार. पण if any functional group present like double bond and triple bond show with its bond. जर एखादा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या फॉर्मॅट मध्ये, तर तो तुम्ही शो करणार. आता आपण एक्झाम्पल्स बघू. बघा, फर्स्ट मिथेन डॅश स्ट्रक्चर CHHH, टोटल 4 कोव्हॅलंट बॉन्ड. कंडेन्स मध्ये आपण हे 4 कोव्हॅलंट बॉन्ड निग्लेक्ट केलेत आणि टोटल 4 हायड्रोजन सी अटॅच केलेत, CH4. बघा, आपण डेफिनेशन मध्ये बोललो होतो की कार्बन हायड्रोजन आणि कार्बन कार्बन बॉन्ड्स तुम्ही निग्लेक्ट करा आणि ओनली शोज द ॲटम्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. त्याचंच एक्झाम्पल बघा की मिथेन मध्ये कार्बन आणि हायड्रोजन मधले 4 बॉन्ड तुम्ही निग्लेक्ट करा आणि डायरेक्टली हायड्रोजन कार्बनच्या जवळ आणा, टोटल CH4 झाले. सेकंड एक्झाम्पल आपण बघू, इथेन. इथेन स्ट्रक्चर CH3 सिंगल बॉन्ड CH3. इन केस ऑफ इथेन, वन सिंगल बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन, तोच सिंगल बॉन्ड आपण निग्लेक्ट केला आणि या CH3 ला जवळ आणलं, कंडेन्स स्ट्रक्चर CH3 CH3. या ठिकाणी आपण कंडेन्स स्ट्रक्चर मध्ये बॉन्ड कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन मधले निग्लेक्ट करतो, काढून टाकतो आणि कार्बन हायड्रोजनचे नंबर्स लिहितो. CH3 सिंगल बॉन्ड CH3, कंडेन्स स्ट्रक्चर CH3 CH3. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू, प्रोपेन. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपेन C3H8. दिस इज अ डॅश स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन. बघा, इन केस ऑफ डॅश स्ट्रक्चर, टोटल 3 कार्बन 1 2 3 बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन अँड टोटल 8 हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 सिंगल बॉन्ड. हेच बॉन्ड आपण काय केलेत, निग्लेक्ट केलेत आणि त्याचं कंडेन्स स्ट्रक्चर केलं CH3 CH2 CH3. दिस इज द कंडेन्स स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू, ब्युटेन. ब्युटेन मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. डॅश स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन CH3 CH2 CH2 CH3. याच्यामध्ये आपण कार्बन कार्बन प्लस कार्बन हायड्रोजन मधले बॉन्ड शो केलेत आणि याच आपण कंडेन्स स्ट्रक्चर करणार आहोत CH3 CH2 CH2 CH3. याच्यामध्ये आपण कार्बन कार्बन एज वेल एज कार्बन हायड्रोजनचे बॉन्ड निग्लेक्ट केलेत. और हेच एक्झाम्पल आपण असं सुद्धा ड्रॉ करू शकतो. बघा, या सेशन मध्ये CH3 CH2 CH2 CH3 मी अंडरलाईन केलेल्या 2 CH2 ग्रुप आहेत, तेच मी एकत्र आणलेत आणि CH3 CH2 ब्रॅकेट ट्वाइस CH3 अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकताय आणि अशा प्रकारे सुद्धा लिहू शकताय.
नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू इथीन. इथीन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड C2H4. बघा C डबल बॉन्ड C H H H H सिंगल बॉन्ड. दिस इज अ डॅश स्ट्रक्चर. याच्यामध्ये मी कार्बन आणि हायड्रोजन मधले बॉन्ड काढलेत. कार्बन कार्बन मधला बॉन्ड शो केलेला आहे बिकॉज इट इज अ फंक्शनल ग्रुप. आणि अशा वेळी तुम्हाला फंक्शनल ग्रुपचा बॉन्ड शो करावा लागतो कंडेन्स स्ट्रक्चर मध्ये. म्हणजेच इथिनचं कंडेन्स स्ट्रक्चर होणार CH2 डबल बॉन्ड CH2. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघू इथाईन. इथाईन मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H2 डॅश स्ट्रक्चर H सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H. तर या ठिकाणी आपण कार्बन कार्बन मधला ट्रिपल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप शो करणार. ओनली कार्बन हायड्रोजन मधली बॉन्ड निग्लेक्ट करणार. म्हणजेच याचं कंडेन्स स्ट्रक्चर होणार CH ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज अ कंडेन्स स्ट्रक्चर ऑफ इथाईन. बघा इथाईन मध्ये टोटल कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, कार्बन हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. फंक्शनल ग्रुप आपण शो करतो, अदर सिंगल बॉन्ड आपण शो करत नाहीये. म्हणजेच H सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H हेच स्ट्रक्चर आपण कंडेन्स मध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH अशा प्रकारे शो करणार. आणखी एक आपण एक्झाम्पल बघू. बघा CH3 single bond CH2OH. This is a dash structure of alcohol ethanol. या ठिकाणी मी कार्बन कार्बन as well as कार्बन हायड्रोजन आणि कार्बन ऑक्सिजन मधला सुद्धा बॉन्ड आपण निग्लेक्ट करणार, कारण का या ठिकाणी फंक्शनल ग्रुप OH आहे आणि हा सिंगल बॉन्ड झाला. म्हणजेच याचं कंडेन्स स्ट्रक्चर CH3 CH2OH असं होईल. आणखी एक आपण एक्झाम्पल बघू. लास्ट एक्झाम्पल पेंटेन. पेंटेन टोटल 5 कार्बन CH3 CH2 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 CH2. प्रत्येक कार्बन मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे, आपण तो बॉन्ड निग्लेक्ट केला. तसे झालं CH3 CH2 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 CH3 और टोटल 3 CH2. हे असं पण दाखवू शकतो CH3 ब्रॅकेट CH2 थ्राइस CH3. अशा प्रकारे इन केस ऑफ कंडेन्स स्ट्रक्चर द बॉन्ड present between carbon carbon and carbon hydrogens are neglected. कंडेन्स मध्ये तुम्ही कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन मधले बॉन्ड निग्लेक्ट करणार. ओनली शोज द ॲटम्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. जर एखादा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल इन केस ऑफ डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड तर तुम्हाला तो शो करावा लागेल. नेक्स्ट टाइप आपण बघू. याच्यामध्ये डॅश बॉन्ड लाइन स्ट्रक्चर. In case of bond line structure, the atoms of carbon and hydrogens are neglected. Only shows the bond present between carbon carbon, not carbon hydrogen. बघा हा वर्ड तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. The atoms of carbon and hydrogens are neglected. Only shows the bond present between carbon carbon not carbon hydrogen in zigzag line. तुम्ही कार्बन कार्बन मधलाच बॉन्ड शो करणार, कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड शो करणार नाहीये. फॉर एक्झाम्पल बघा ब्युटेन CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH3. ब्युटेन टोटल 4 कार्बन ॲटम. 4 कार्बन ॲटम मध्ये टोटल 3 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड. टोटल 3 कोव्हॅलेंट बॉन्ड आपण कार्बन कार्बन मधले झिगझॅग लाईक मॅनर मध्ये शो करणार. बघा 1 2 3 ज्या ठिकाणी 2 बॉन्ड जॉईन झालेले आहेत त्या ठिकाणी आपण कार्बन कन्सिडर करतो. म्हणजेच या कार्बन बॉन्डच्या टर्मिनल एंड 1 अँड सेकंडला CH3 ग्रुप आहेत आणि मिडलच्या जॉइनिंग कार्बनला 2 CH2 ग्रुप आहेत. म्हणजेच स्ट्रक्चर होणार CH3 CH2 CH2 CH3. याचाच अर्थ आपण असं कन्सिडर करतो बघा की बॉन्ड लाइन स्ट्रक्चर मध्ये ओनली शोज द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन कार्बन नॉट कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजेच आपण या ठिकाणी फक्त कार्बन कार्बन मधले बॉन्ड दाखवणार, कार्बन ॲटम मध्ये हायड्रोजन मधले बॉन्ड दाखवणार नाहीये. सेकंड एक्झाम्पल आपण बघू. बघा CH3 CH CH3 CH2 CH2 CH3. In this structure long chain total 5 carbon atom 1 2
3 4 5 अँड सेकंड कार्बनला ब्रांचिंग आहे CH3. फर्स्ट आपण लॉंग चेनचा विचार करू. 1 2 3 4 4 बॉन्ड आहेत 5 कार्बन. फर्स्ट आपण 4 बॉन्ड देऊन घ्या. 1 2 3 4. टर्मिनल एंडला CH3 आहे, या एंडला CH3 आहे. सेकंड कार्बन मध्ये एक बॉन्ड आहे, तो बॉन्ड मी आहे असं दिला, त्याच्या एंडला CH3 आहे. काउंट करा टोटल कार्बन किती होतात बघा. 1 2 3 4 5 अँड सेकंडचा ब्रांचिंगचा CH3. अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट लॉंग चेनचे बॉन्ड ड्रॉ करावे लागतील, देन ब्रांचिंग. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. बघा CH3 CH OH CH2 CH3. याच्यामध्ये सेकंड कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे. लॉंग चेन टोटल 4 कार्बन आयटम, सॉट टोटल 3 कोव्हॅलंट बॉन्ड. फर्स्ट आपण 3 कोव्हॅलंट बॉन्ड द्या. 1 2 3. आणि सेकंडला फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळे आपण बॉन्ड सहित फंक्शनल ग्रुप शो करणार. झिगझॅग लाईक स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं, त्याचबरोबर आपण बॉन्ड सहित तो फंक्शनल ग्रुप अटॅच केला. इन केस ऑफ बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, इफ एनी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट, शो विथ इट्स बॉन्ड. जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये फंक्शनल ग्रुप असेल तर तुम्हाला तो शो करावा लागेल. आपण फक्त ओनली कार्बन अँड हायड्रोजन निग्लेक्ट करणार. ओके. नेक्स्ट सायक्लिक स्ट्रक्चर आहे बघा. CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2. दिस इज कॉल्ड एज अ सायक्लोब्युटेन. टोटल 4 कार्बन, 1 2 3 4 ब्युटेन, बट दिस इज अ सायक्लिक रिंग, हेन्स नोन एज अ सायक्लोब्युटेन. अशा प्रकारे या ठिकाणी सायक्लिक रिंग मध्ये 4 बॉन्ड आहेत, म्हणून आपण 1 2 3 असे करून त्याचे 4 कार्बन ओपन चेन मध्ये दाखवले तर ते स्ट्रक्चर रॉंग ठरतं. आपण सायक्लिक चेनला ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये आणू शकत नाहीये, तर त्याला तुम्ही सायक्लिक मध्येच ठेवा. ओनली कार्बन अँड हायड्रोजन निग्लेक्ट करा आणि त्याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर होणार. 1 2 3 4 बॉन्ड्स तुम्ही प्रेझेंट केलेत. दिस इज कॉल्ड एज अ सायक्लिक स्ट्रक्चर, सायक्लोब्युटेन. नेक्स्ट आपण पुन्हा एक एक्झाम्पल बघू बघा. CH3 CH2 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH3. आता या स्ट्रक्चर मध्ये टोटल कार्बन आहेत 1 2 3 4 5. टोटल बॉन्ड 1 2 3 4. फर्स्ट तुम्ही 4 बॉन्ड देऊन घ्या. 1 2 3 4. पण 1 2 सेकंड बॉन्डला सेकंड अँड थर्ड कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड द्यावा लागेल. ओनली शोज बॉन्ड प्रेझेंट बिटवीन कार्बन अँड कार्बन, नॉट कार्बन अँड हायड्रोजन. अशा प्रकारे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ओनली बॉन्ड कार्बन कार्बन मधले शो करावे लागतील इन झिगझॅग लाईक मॅनर, नॉट कार्बन अँड हायड्रोजन. आणि एखादा फंक्शन ग्रुप प्रेझेंट असेल तर तो त्याच्या बॉन्ड सहित शो करावा लागेल. आजच्या लेक्चर मध्ये आपण 2 टाइप्स बघितले. फर्स्ट कंडेन्स स्ट्रक्चर आणि सेकंड बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. बघा कंडेन्स स्ट्रक्चर मध्ये आपण कार्बन हायड्रोजन अँड कार्बन कार्बन मधले बॉन्ड निग्लेक्ट करतो. ओनली ॲटम्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन शो करतो. एखादा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल इन द फॉर्म ऑफ डबल और ट्रिपल बॉन्ड तर तो आपण शो करतो. फॉर एक्झाम्पल डॅश स्ट्रक्चर ऑफ मिथेन, कंडेन्स स्ट्रक्चर CH4. डॅश स्ट्रक्चर ऑफ इथेन CH3 CH3. डॅश स्ट्रक्चर ऑफ तुम्ही प्रोपेन बघितला डॅश स्ट्रक्चर तर आपण CH3 CH2 CH3 हे कंडेन्स मध्ये ड्रॉ करतो. त्याचबरोबर तुम्ही डॅश स्ट्रक्चर ब्युटेन बघितलं असेल तर CH3 CH2 CH2 CH3. पण या ठिकाणी 2 CH2 आहेत, त्याचं आपण स्ट्रक्चर CH3 CH2 ट्वाइस CH3 अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. या ठिकाणी मी डबल बॉन्ड ॲज अ फंक्शन ग्रुप यूज केला, तोच डबल बॉन्ड तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट केला. कार्बन हायड्रोजन मधले बॉन्ड तेवढे निग्लेक्ट केलेत. नेक्स्ट आपण बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये ओनली बॉन्ड शोज कार्बन कार्बन, नॉट कार्बन अँड हायड्रोजन इन झिगझॅग लाईक मॅनर. बघा आपण ब्युटेनचं स्ट्रक्चर स्टडी केलं. टोटल 4 कार्बन 3 बॉन्ड इन झिगझॅग लाईन मॅनर मध्ये प्रेझेंट केले. टर्मिनल एंडला CH3 आहेत, मिडलला 2 CH2 आहेत. सिमिलर आपण एखादा फंक्शनल ग्रुप घेतला CH3 CH OH CH2 CH3 तर आपण झिगझॅग लाईक मध्ये कार्बन कार्बन मधले बॉन्ड प्रेझेंट केलेत, त्याचबरोबर तो फंक्शनल ग्रुप त्याच्या बॉन्ड सहित शो केला. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आपण त्या सायक्लिक स्ट्रक्चरला ओपन चेन मध्ये आणू शकत नाहीये, आपण त्याला सायक्लिक मध्येच ठेवतो. ओनली कार्बन अँड हायड्रोजन निग्लेक्ट करतो. अशा प्रकारे तुम्हाला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आणि कंडेन्स स्ट्रक्चर स्टडी करायचे असतील तर फर्स्ट आपण त्यांचे डेफिनेशन स्टडी केल्या पाहिजे.